विमानाचा अपघात झाल्यानंतर सुद्धा केंद्रीय विमान मंत्री राममोहन नायडू हे साधं उत्तर देत नसतील, मेल आमचे जात आहेत, पत्र जात आहेत आणि त्याची जबाबदारी जर ते स्वीकारत नसतील तर मला असं वाटते हे फार निंदनीय आहे, हे चिंताजनक आहे। नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आणि जर त्यात त्यांचा दोष नसेल, म्हणजे जर ते राजीनामा देत नाही तर आम्हाला शंका येते का डीजीसीएला मग तुमची पाठराखण आहे का? डीजीसीएनी व्हीएसआर व्हेंचरला बॅकअप दिलं, त्याच्यामुळे त्यांची मस्ती वाढली। त्यामुळे डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी सुद्धा वारंवार आम्ही मागणी लावून धरतोय। आता बघा, काल परवा काटोलला एक स्फोट झाला आणि अनेक कामगारांचा मृत्यू झाला, त्यामध्ये अनेक लोकांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल केले सरकारने। इथं अजितदादांच्या विमानात अजितदादांसोबत आणखी 4 लोकांचा जो विमान अपघात झाला, तर मग डीजीसीएच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे सदोष मनुष्यवधाचे दाखल व्हायला पाहिजे होते की नाही, ते अद्यापही झाले नाहीत। त्यामुळे केंद्रीय उड्डाण मंत्री सुद्धा याला तितकंच गांभीर्यानं घेत नसतील तर त्यांनी नैतिकतेच्या भरवशावर, आधारावर किंवा मुद्द्यावर तो राजीनामा द्यायला हरकत नाही। महाविकास आघाडीकडून राज्यसभेसाठी शरद पवारांचं नाव जवळपास निश्चित होते। आदरणीय साहेबांचं पक्ष आणि महाविकास आघाडी हा त्यांचा निर्णय आहे आणि साहेबांचं नाव जर एकमतानं मंजूर झालं असेल तर साहेबांना पुढच्या वाटचालीकरता आम्ही शुभेच्छा देऊ। नाही, ह्या सगळ्या गोष्टीला अनेक बारकावे आहेत। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की 27 जानेवारीचा सकाळचा जर साहिल मदन, यश आणि त्याच्याशी कोण बोलत होतं हा चार्ट जरी बाहेर आला, चार्ट, तरी मला असं वाटते की खूप मोठं घबाळ याच्या मागचं बाहेर येणार। सगळ्यांचं तपासायला पाहिजे, रोहित सिंगचं तपासायला पाहिजे, साहिल मदनचं तपासायला पाहिजे, सुमित कपूरचं तपासायला पाहिजे। त्याला दिल्लीतून कोण कोण मदत करत होतं, हरियाणातून कोण कोण मदत करत होतं, गुरुग्राममधून कोण कोण मदत करत होतं, हेही डिटेल तपासले पाहिजे। अनेक बऱ्याच गोष्टी आहेत, पण त्या मी आज बोलणार नाही, मी लवकरच त्या संदर्भात बोलणार आहे। व्हीएसआर व्हेंचर कंपनी तेवढी मस्ती आहेच ना, त्यांच्याकडे आर्थिक मस्ती आहे, त्या मस्तीच्या भरोशावर ते बोलत आहेत। त्या व्हीएसआरला हे माहीत नाही की हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्र या महाराष्ट्राने त्यांचा आधार, दादा नावाचा आधार गमावला आहे। ज्या दिवशी व्हीएसआर कंपनीची ही मस्ती उतरवायचं काम पडेल त्या दिवशी व्हीएसआरचा मालक जिथं कुठं लपलेला असेल त्याला कॉलर पकडून आणून गलीत ठोकण्याचं सामर्थ्य महाराष्ट्रामध्ये आहे। म्हणून त्यांनी मस्तीची भाषा करू नये व्हीएसआर व्हेंचरवाल्यांनी। त्यांच्या उन्मत्तपणामुळे, त्यांच्या दुर्लक्षामुळे अजितदादांसारखा नेता या महाराष्ट्राला, आमच्यासारख्याला गमवावा लागलेला आहे। त्याच्यामुळे त्याची किंमत त्यांना मोजावीच लागेल। डीजीसीए ना, व्हीएसआरचा पाठीराखा डीजीसीए आणि डीजीसीएचे पाठराखे अनेक लोक, हे तर स्पष्ट आहे ना। त्यांची एवढी मस्ती वाढली कशी मला सांगा? इतका मोठा विमान अपघात झाल्यानंतर साधी चौकशी पण झाली नाही त्यांची, साधा एफआयआर झाला नाही त्यांचा, पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतला नाही व्हीएसआर संदर्भामध्ये। त्याच्यामुळे काहीतरी त्यांच्या मागे बॅकअप आहे म्हणूनच ते मस्ती करतायत ना। नाही, आता कारवाईचा भाग आहे, चौकशा चालू आहे, चौकशी अंती काही लोक म्हणतात चौकशी अंती, आता चौकशी अंतीचा टाइम बॉन्ड पिरियड असेल ना, की किती वर्षात, किती महिन्यात? मी तर सांगतोय ना, ब्लॅक बॉक्स वगैरे नंतरचा विषय आहे। हो, पहिला सीसीटीव्ही फुटेज तर द्या। सीआयडी चौकशीमध्ये आतापर्यंत सीसीटीव्ही फुटेज तरी यायला पाहिजे होतं, ते पण नाही आलं। हे गंभीर आहे जे आहे ते सगळं।